ही सगळीच जमीन चालली आमची भूमिहीन 2 एकर 10 गुंठे जमीन आहे. ती सगळीच चालली आहे म्हणजे भूमिहीन. रामेश्वर. मग आमच्या हातावर दुर्डीच आहे की कुठली? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून शक्तिपीठ महामार्गाची मोजणी आमच्या गावामध्ये थांबवत होते, पण आता ही 7वी वेळेस आहे मित्रांनो. 7 वेळेस झालं अचानक भयानक येऊन मोजणीचा प्रयत्न चालू आहे. आणि आजही अशाच पद्धतीसाठी अशाच मोजणीसाठी अधिकारी आलेले आहेत. आणि त्याचा विरोध म्हणून सर्व शेतकऱ्यांनी, जवळचे असतील डोकीचे असतील, सर्व शेतकऱ्यांनी रस्ता रोको करून सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केलेला आहे. पूर्ण बघा व्हिडिओ, तुम्हाला काय झालं काय नाही समजेल मित्रांनो. शेतकऱ्यांच्या घरावरती नांगर फिरवून हा शक्तिपीठ महामार्गाचा अट्टहास कशासाठी, हा मोठा प्रश्न या महाराष्ट्रासमोर आणि शेतकऱ्यासमोर निर्माण झालेला आहे मित्रांनो. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, काय झालं तुम्हाला समजेलच. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. या इकडे बसा. शक्तिपीठ रद्द. शक्तिपीठ रद्द. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे. शक्तिपीठ रद्द झालाच पाहिजे. झालाच पाहिजे. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची. परभणी जिल्ह्यामध्ये शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला. महिलांचे कपडे ओढले. यामध्ये अनेक महिला, शेतकऱ्यांच्या महिला होत्या आणि महिलांचे कपडे फाटूस तर त्यांचे मंगळसूत्र तोडून नेले. म्हणून या सरकारचा आपण जाहीर निषेध करूया. म्हणून आज कासारगावला येते, डोकी शिवारा येते प्रशासनानं आज मोजणी करण्यासाठी येणार होते. म्हणून आपण काळ्या फिती लावून त्या सरकारचा आपण जाहीर निषेध करूया. शेतकऱ्याची कुठलीही परवानगी न घेता सरकारनं दडपशाही चालू केलेली आहे. ती दडपशाही आपण सर्वजण शेतकरी मिळून बोलून काढूया. देवेंद्र फडणवीस सरकारला सांगू इच्छितो, छत्रपती शिवाजी महाराजांनी आम्हाला गनिमिकावा शिकवलेला आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधान दिलेलं आहे. आमच्याकडे 2 मार्ग आहेत. तुम्ही जर ऐकत नसताल तर आम्ही गनिमिकावा करू आणि त्या पलीकडे आम्ही संविधान हातात घेऊन तुमच्या विरोधामध्ये कोर्टात जाऊ, रस्त्यावरची लढाई लढू. पण आमचा 1 गुंठा सुद्धा आम्ही जमीन देणार नाही. म्हणून या सरकारचा आम्ही धिक्कार करतो. कशाला करायचं या शक्तिपीठाबद्दल या सरकारनं जी हाती घेतलेली जी भूमिका आहे ही पूर्ण शेतकरी विरोधी भूमिका आहे. आणि परभणीला जी परवा यांनी प्रकार केला, न शेतकऱ्याची कुणाची सहमती नसताना जबरदस्तीनं इंग्रजासारखं या सरकारनं त्या तिथल्या महिलांवर अत्याचार केला, शेतकऱ्यांना धरून अटक केलं आणि शक्तिपीठाची जागा मोजण्यासाठी त्यांनी जो प्रकार केला त्याचा म्हणून आम्ही आज इथं जाहीर निषेध करतो. आणि त्या सरकारचा जाहीर निषेध. शक्तिपीठ रद्द. शक्तिपीठ रद्द. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही ही शक्तिपीठ होऊ देणार नाही. आमची जीवाची आहुती जरी द्यायचा प्रयत्न आला तरी आम्ही जीव देऊ, पण आमची 1 गुंठा सुद्धा, अगर 1 इंच सुद्धा जागा या शक्तिपीठासाठी देणार नाहीच, असं आमचं सर्वांचं मत. तर हे बघू शकता मित्रांनो,
पाठीमागं शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी ढोकी शिवारातील आणि जवळ्या शिवारातील सर्व शेतकरी एकवटलेले आहेत. बळजुबरीनं रस्त्यासाठी भूसंपादन या ठिकाणी करण्यासाठी अधिकारी व पोलीस प्रशासन येत आहे. पूर्ण व्हिडिओ बघा मित्रांनो, काय झालं का नाही तुम्हाला समजेलच. शक्तीपीठ रद्द, जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, या जुलमी सरकारचा निषेध. या फडणवीस सरकारचं करायचं काय? या जुलमी सरकारचं करायचं काय? या फडणवीस सरकारचं करायचं काय? जमीन आमच्या हक्काची, जमीन आमच्या हक्काची, एकच जिद्द आणि एकच जिद्द. ही सगळीच जमीन चालली आमची. भूमिहीन 2 एकर 10 गुंठे जमीन आहे. ही सगळीच चालली आहे म्हणजे भूमिहीन. रामेश्वर. मग आमच्या हातावर दुर्डी आहे की दुर्डी कुठली? परडी. आमची मागणी आहे की हा शक्तीपीठ रद्द झाला पाहिजे, कारण हा शेतकऱ्याच्या मनगुटीवरून जातो हा शक्तीपीठ, आणि शेतकरी सर्व देशोधडीला जातात. इथं पूर्ण 80% शेतकरी भूमिहीन होतात, म्हणजे पूर्ण जमीनच संपून जाते. त्यांनी करायचं काय, जगायचं कसं? हे सरकारचे पैसे तुटपुंजे सरकारचे पैसे घेऊन करणार काय? त्याच्यामुळं आमची जमीन आमच्या बापदादाची वडिलोपार्जित आमची जमीन आहे. आमची जमीन आम्हाला पाहिजे. आम्हाला शक्तीपीठ नको आहे. किती गावामध्ये जवळपास 22 गावातले